नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं चॅनल श्रीमत बिल्डकॉनमध्ये। आज आपण बघणार आहोत ब्रिक क्युरिंग आणि त्याचे महत्त्व। आपण जेव्हा साईटवर बांधकाम सुरू करतो तेव्हा विटांवर पाणी मारताना बरेच लोक विचारतात, हे पाणी मारणं खरंच इतकं गरजेचं आहे का? तर होय मित्रांनो, हे पाऊल खूप महत्त्वाचं असतं, कारण विटा जास्त कोरड्या असतील तर त्या सिमेंटमधलं पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे जॉईंटची बॉन्ड स्ट्रेंथ कमी होते। विटांवर पाणी मारल्याने त्या थोड्या ओलसर राहतात, यामुळे जे आपलं सिमेंट मिक्स असतं ते नीट चिकटते, त्यामुळे क्रॅक्सही येत नाहीत आणि भिंत जास्त मजबूत बनते। थोडक्यात सांगायचं झालं तर आपण ब्रिक क्युरिंग केल्याने स्ट्रॉंग बॉन्डिंग, लेस क्रॅक्स आणि लाईफ लाँग कन्स्ट्रक्शन होते। पाणी फक्त ओलसर होईल इतकंच मारावं आणि जास्त पाणी साचूही देऊ नये। पावसाळ्यात पाणी कमी प्रमाणात वापरावे, ही छोटी काळजी जर आपण घेतली तर आपलं बांधकाम खूप दर्जेदार राहतं। त्यामुळे आपल्यासाठी ब्रिक क्युरिंग बांधकाम सुरू करायच्या आधी ब्रिक क्युरिंग करणे खूप महत्त्वाचे आहे। धन्यवाद मित्रांनो।